स्वागतम सुस्वागतम। आज आपल्या इथे आदरणीय श्रीमाननीय भास्कररावजी दामले साहेब कृषी मंत्री यांच्या साखर कारखान्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपल्या मनोरंजनाकरता एक सुंदर असं आयटम सॉन्ग सादर होणार आहे। समस्त शेतकरी बांधवांचा इथे स्वागत आहे। तर आजचे कार्यक्रमाची पाहुणे मंडळी माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय श्रीमाननीय भास्कररावजी दामले साहेब यांचे आगमन झालेले आहे। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट शशांक गायकवाड सर यांची सुद्धा उपस्थिती झालेली आहे। त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावरती येऊन आपले स्थान ग्रहण करावे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय इन्स्पेक्टर दयाल वर्मा सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावरती येऊन आपले स्थान ग्रहण करावे। तर कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। प्रथम पाहुण्यांचं स्वागत आदरणीय श्रीमाननीय भास्कररावजी दामले साहेब कृषी मंत्री यांचे स्वागत मी त्यांचा स्पेशल पीए या नात्याने स्वतः करीत आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट शशांक गायकवाड सर यांचं स्वागत आमचे कार्यकर्ते माननीय साहिल कैलास यांना विनंती करते। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय इन्स्पेक्टर दयाल वर्मा सर यांचे स्वागत आमचे हवालदार साहेब गोपीनाथ सर करतील अशी त्यांना विनंती करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमाननीय भास्कररावजी दामले साहेब कृषी मंत्री यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांना 2 शब्द मार्गदर्शन करावे। यायला बोलू दे ना एक एक शब्द। अजी काहीला कोणी जमते जी हा खेळ अबे शिकलेले आहे ना ते। अजी शिकले पण माईक धरायला नाही ना पिकले। तरी आपलं विचारा तुम्ही वकील साहेब एकाच शब्द। चलो इन्स्पेक्टर साहेब अर्धा साहेब ऑन ड्युटी ऑन ड्युटी बरोबर बरं काही हरकत। बापा बापा लेखा केवढा मोठा जनसमुदाय। अरे बाप अरे खुशाल तू आलो ना काय म्हणते गावात सगळं। अरे कुणाल तू आलास का? अरे वा शांताबाई सरपंच अबे बाईचं नाव नको घेऊ ना इथं। जेवढं सांगितलं तेवढं करायचं। आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले तमाम माझे बांधव या सगळ्यांचं मी स्वागत करतो त्याचं अभिवादन करतो आणि आपल्या भाषणाला सुरुवात करतो। आता हा साखर कारखाना कोणासाठी बांधला? तुमच्यासाठी। नाही मला माहित आहे धानाले भाव अजिबात भेटत नाही। अरे या हिवाळी अधिवेशनात किती बोललो आपण पण आपल्या हातात काय आला? धतुरा। तुम्ही काळजी करायची नाही। अर्ध्या शेतात धान पिकवायचं आणि अर्ध्या शेतात आता ऊस कुचकाचा आणि तो कुचकलेला ऊस मोठा झाला का त्याला तोडायचा। अतिशय टाळ्या वाजवायच्या होत्या का? गाण्याचं वाक्य आहे का? तर तो ऊस कुचकाचा तो मोठा झाला का त्याला तोडाचा आणि त्या ऊसाला घेऊन इकडे यायचा। तुमच्या ऊसाला भाव नक्की भेटणार। आता फॉरेन वरून पाहुणे आले त्याला मी फॅक्टरी दाखवून देतो पण तुमच्या सगळ्यासाठी ॲटम सॉंग आणि जेवणाची व्यवस्था केली आहे। जेवल्या बिगर जाऊ नका हुशार जेवून जायचं बरं। माझे 2 शब्द इथं संपवतो। येतो मी चला तेवढं आमच्या प्रमोशनचं बघितलं तर। अरे हो तुमचं राहिलंच नाही का? दोघांचंही राहिलं नाही का? मला माहित आहे एकाला जज बनवायचा आहे आणि एकाला डायरेक्ट कमिशनर। चला येतो साहेब तुझे काय आता? काही नाही आता यायचा प्रमोशन होत आहे जी माझा राहिला का नाही? तुमचा पीए होत एक काम करा ना आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे एखादी मला तिकीट देऊन द्या मी मेंबर होईल। तुला तिकीट पाहिजे
की आपल्या गावात बस सेवा सुरू केली की नाही त्याच्यावर कंडक्टर राहा रोज तिकीट लोकांना देत जा मस्त असते ते येतो आता मेन कार्यक्रम तर आपल्या समोर सादर होत आहे एक सुंदर असं आयटम सादर करते मिस लिली घरी जा जी याला घरी सोड मी मॅडमला सिक्युरिटी देतो मॅडम इथंच थांबणार आहे पूर्ण इथं सगळं महिना गेले 8 दिवस मॅडमच्या सेवेत आहे असं समज कसा करा येतो मी मॅडम कसा होईल म्हणतो माझ्या देशाचा एक मंत्री एक वकील एक इन्स्पेक्टर पांढरी पांढरी बाय दिसली तर पिसालेल्या कुत्र्यावानी पळाली येऊन जाऊ दे ना आपल्या बाबाच्या काजात ते काही म्हणा का बाईच्या हाताचा वास आहे रे माझ्या बाप चला रे बाबा आपले काम करतो बायको आली अजिबात माशा गेलाय का काय नाही आता कार्यक्रम संपला ना आता हा साफसफाई वगैरे सगळं करतो आवरावा अरे बाबा तर मी मेन माणूस आहो ना कुठे एकदा रात्री जा रात्री येतो वाजले किती का किती धरला का घरी जा काम हे कोण ठेवलं मग हे सामान नाही येत मी नाही येत काय नाही तुला माहिती आहे ना आता कार्यक्रम संपला मंत्री साहेब गेले पूर्ण माझ्यावर टेन्शन आहे पुढे टेन्शन माझ्याकडे आहे मी सामान सुमान ठेवतो मग येतो म्हणलं काय वाईट झाला का नाही बघा पण ते बाई वाट पाहत तुझी नाचत होती ते बाईला कोणती बाईला कोणता कशाची गोष्ट करत असतो बघा तेच बाई म्हणे ते गाडीवर उभी आहे ते म्हणे माझे टोपी गागल गिगल त्याच्याकडेच राहिलं आपल्या गाडीमध्ये कारमध्ये वगैरे मला कोणी काय दिसते का सांग बरं जातात दिसली ना बिना चष्म्यानं बाबा मी सिक्युरिटीज देत होतो मॅडमने अरे हवाला फालतू कायच्या काही नको सांगू फालतू मला तू दिसते का तुला दिसते काय ती तुमच्या तोंडातली वाटलं तुझा काहीतरी गैरसमज होता तुला सांगतो पटवून त्या बाई आल्या डान्स करत होता म्हणून टोपी देऊन ठेवला गागल देऊन ठेवला ना हा पॅन देऊन ठेवलं आता मी दे गेलो मग साहेबाच्या घरी गेल्यावर का फरक पडला एवढा ओळखीला पार्टी काही सांगितलं तू जागा नाही मी काय सांगलो तूच म्हणला का आमच्या मंत्री साहेबांनी एक नंबर माल आणलं म्हणून असं कधी म्हणलो का मी ते बोलले माझं बघा काय सांगा तू तिकडे बंदोबस्तावर होतं तेव्हा माझ्यावर नाही आला म्हणत ना गमत मंत्री साहेबांनी माल आणलं नाही मस्त तिच्या सोबत मी रेच्या गेस्ट हाऊस वर राहणार आहो कोटच्या का बोललो नाही एक शब्द मी काय
काहीच्या काही सांगतो का बिघडली का चांगला संसार का तू हा बोललो नाही म्हणतात का तिची टोपी डोक्षामध्ये टाकला बॅग गळ्यामध्ये धरला आणि बोललोच नाही म्हणते हात धरून धरून नाचला म्हणतो हो म्हणूनच माझ्यापासून घरी चला म्हणजे तुझं ते घरी येत नाही. तू लढू नको बोले. लोकांचं काय करू ते बघ आता. रात्री काय माझं सगळं स्वच्छ नाच झाला. आवाज तू लढतेस काय ना तुझं काय करू ते बघ. कमले असं काहीच नाही बाबा का थोडा आवाज आहे आमचा काहीतरी आहे का तुला तू सांग बरी मध्ये नाही नाही अरे कमलाबाई रडू नको त्याला असा लफडा गिपडा काहीच नाही काहीच नाही फक्त काय म्हणे मस्त आणलं नाही म्हणे तर आता तिच्या सोबत राहील म्हणे रात्री सोबत राहायचा. तुम्ही कुठे राहू? सांगा ना कोणासोबत राहू? असं नाही म्हणलं का मग काय आवडत नाही माझं सांगत आहेत का? संसारामध्ये का खरं सांगितलं का काहीतरी आहे का आमच्या नाही काही नसे मी का तुझा काय दुश्मन थोडी हो माझा दोस्त होतो चांगला मी काय काही वाईट सांगेन का मग आता मी तुला सांगलो का त्याने मला म्हणलं मनाशी तर मस्त फायनांची बाई आहे मस्त भुरी भुरी आहे तिच्यासोबत लग्न करीन तर मला पोरं होती तर मस्त भुरी करते सोबत लग्न करतो ना. घरी पोरं होते, तिला पोरं करू दे तुझं. तुझ्या सत्यानाश होईल सागर जातीनं नाही सांग म्हणते सागर जातीनं नाही सांग म्हणते कमले तू घडू का मी काहीच नाही केलं मग कमले हा मोठा बोलताय कमले तू लढू नको तू एक काम कर तू मला मस्त मार मस्त फूट पण तू लढू नको कमले तिला बरोबर आता मला सरप लागते. मग तुझी हातात काय जा? किती दिवस तर मार्केटच्या मागे राहणार आहे. पण नाही करावं का असा नाही हे करावं असा मग तरी बरं झाला अजून तिने लावणी म्हणला होता तर तो काय सांगतो तुझ्या किळे पडती बे मग तू मरशील बे तुझी बायको आहे म्हणून तूही मरशील बे मला सोडून जाऊ नको कमले माझ्या मनावर प्रेम नसेल हे बाय बाय केले बाय